तर महाडिस्कॉम म्हणजेच महावितरणमध्ये ITI डिप्लोमा आणि डिग्री तिन्हीसाठी पोस्ट आलेल्या आहेत. तर डिग्रीसाठी जे गेट कंपल्सरी आलेले आहे त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे किंवा काय काय चान्सेस आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहेत. ऑलरेडी तुम्हाला चॅनलवर मिळेल. ज्या स्टुडंटने डिप्लोमा कंप्लीट केलेला आहे किंवा ज्यांच्याकडे डिप्लोमा आहे किंवा डिप्लोमा करून ज्यांनी डिग्री केलेलं आहे असे स्टुडंट ह्याच्यासाठी एलिजिबल आहेत का, काय काय ह्याच्यासाठी कंडिशन आहे, ह्याच्यासाठी सुद्धा काय वेगळ्या क्रायटेरिया आहे का की ऑनलाईन एक्झाम होणार आहे, हे सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करूया. सगळ्यात पहिला नंबर बघूया. नंबर ऑफ वेकेन्सीज किती आहेत. परत एकदा सांगूया, खूपच कमी वेकेन्सीज आहेत इलेक्ट्रिकलसाठी. डिस्ट्रीब्युशन म्हणजेच इलेक्ट्रिकल. काही स्टुडंट हा पण डाऊट होतं की इलेक्ट्रिकलसाठी नाही आहेत का. तर जसं ट्रान्सकोमध्ये इलेक्ट्रिकल या ब्रांचला आपण ट्रान्समिशन म्हणतो, तसंच डिस्ट्रीब्युशनमध्ये त्याला डिस्ट्रीब्युशन म्हणून म्हटलं जातं. ते इलेक्ट्रिकलचे स्टुडंट ह्याच्यासाठी ॲप्लिकेबल आहेत, अप्लाय करू शकतात. डिप्लोमा इंजिनियर ट्रेनिंगसाठी टोटल 51 पोस्ट आहेत, ज्याच्यापैकी ओपनसाठी 38 पोस्ट आहेत, EWSसाठी 5, NTB, NTC, NTD 4, 2 आणि 1 आणि SBCसाठी 1 एवढ्याच पोस्ट आहेत. खूपच कमी आहेत. टोटल 51 आहे. त्याच्यापैकी पर्सन विथ डिसेबिलिटीसाठी 3 पोस्ट ठेवलेल्या आहेत आणि ऑर्फनसाठी 1 पोस्ट यांनी इथे ठेवलेली आहे. सिव्हिलसाठी सुद्धा टोटल 35 पोस्ट आहेत आणि कॅटेगरी वाईज हॉरिझॉन्टल रिझर्वेशन, व्हर्टिकल रिझर्वेशन तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता. ह्याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन किती आहे तर मॅक्झिमम त्यांनी एज लिमिट दिलेलं आहे इथे 30 इयर्स ओपन जनरलसाठी असं. त्याच्यानंतर EWSसाठी तुम्हाला 5 इयर्स रिलॅक्सेशन आहेत. एक सर्व्हिसमॅन असेल तर 45 इयर्स मॅक्झिमम आहे. स्पोर्ट्स पर्सन असेल तर अगेन 5 इयर्स एक्स्ट्रा तुम्हाला मिळतील. PWDसाठी 45 इयर्स आहेत. ऑर्फनसाठी ॲडिशन तुम्हाला 5 वर्ष मिळतील किंवा जो हा GR आहे 3/3/2023ला जो आला होता त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला 2 वर्ष ॲडिशनल एज रिलॅक्सेशन मिळून जाईल. आणि डिपार्टमेंटलचे कॅन्डिडेट्स असाल तर तुम्हाला 57 इयर्सपर्यंत तुम्ही फॉर्म आहे तो फिलअप करू शकता. त्यानंतर अगेन इम्पॉर्टंट पॉईंट्स काय काय ते डिस्कस करूया. प्री रिक्विजिटमध्ये त्यांनी दिलेले आहेत ॲज ऑन 29 डिसेंबर 2023, म्हणजे 2 दिवसापूर्वीची जी डेट आहे. तर डिप्लोमा तुम्हाला असणं डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असणं तुमच्याकडे इम्पॉर्टंट आहे. आणि सिव्हिलसाठी जर तुम्ही अप्लाय करणार असाल तर डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंगच असणं ॲप्लिकेबल आहे. या व्यतिरिक्त त्यांनी इथे काही मेन्शन केलेले नाही आहे, पण इथे नोटमध्ये त्यांनी दिलेलं आहे फॉर द पोस्ट ऑफ डिप्लोमा ट्रेनिंग डिस्ट्रीब्युशन, म्हणजे इलेक्ट्रिकलची जी पोस्ट आहे त्याच्यासाठी अदर दॅन इलेक्ट्रिकलचे तुमच्याकडे डिप्लोमा असेल तर सुद्धा तुम्ही ह्याच्यासाठी एलिजिबल होऊ शकता, ऑनलाईन अप्लाय करू शकता. पजेसिंग द डिप्लोमा इन इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी इन एनी डिसिप्लिन अदर दॅन द सिव्हिल आहे. तर हे इथे त्यांनी चुकीचं दिलेलं आहे, घाईघाईमध्ये झालेलं आहे. इथे स्टार्टिंग लिहिलेलं आहे डिप्लोमा इंजिनियर ट्रेनिंग डिस्ट्रीब्युशन आणि इथे सिव्हिल इंजिनिअरिंग दिलं आहे आणि खाली इथे डिप्लोमा इंजिनियर ट्रेनिंग सिव्हिल आणि इथे एक्सेप्शनल जी कंडिशन आहे तिथे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. तर याच्यामध्ये त्यांनी इथे मिस्टेक केलेली आहे. काय दिलेलं आहे अदर दॅन दिस म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शॅल बी कन्सिडर्ड अंडर डायरेक्ट रिक्रुटमेंट प्रोव्हाइडेड दॅट दे हॅव टू अपिअर फॉर द रिटर्न एक्झामिनेशन अँड कम्पीट अलॉंग विथ द अदर कॅन्डिडेट्स. म्हणजे जर तुम्ही फ्रेशली अप्लाय करत असाल, एक्स्टर्नली ऑलरेडी तुम्ही जर काम करत नसाल डिस्कॉममध्ये, तर तुमच्याकडे इलेक्ट्रिकलचाच डिप्लोमा असणं कंपल्सरी आहे. पण जर तुम्ही इंटरनल कॅन्डिडेट्स असाल, डिस्कॉममध्ये ऑलरेडी काम करत असाल, तर इलेक्ट्रिकलच्या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे सपोज आपण इलेक्ट्रॉनिक्स कन्सिडर करूया किंवा इन्स्ट्रुमेंटेशन कन्सिडर करूया, ह्याचे जर तुमच्याकडे किंवा EEE कन्सिडर करूया, ह्याचे जर डिप्लोमा तुमच्याकडे असतील किंवा ह्या रिलेटेड ज्या ब्रांचेसचे जे डिप्लोमा असतील तरीसुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये अप्लाय करू शकता. सिमिलरली सिव्हिलचे पण सिव्हिल व्यतिरिक्त अजून कोणते जर सब रिलेटेड जे ब्रांचेस असतील तर ते अप्लाय करू शकता. The candidates who acquire qualification of bachelor's engineering degree, electrical or civil or higher education qualification without being diploma in electrical or civil will not be considered as eligible for the post of diploma engineer trainee. म्हणजेच काय म्हणतायत की जर तुम्ही डिप्लोमा करणं कंपल्सरी आहे, डिप्लोमा करून जर तुम्ही हायर एज्युकेशन म्हणजे जर तुम्ही डिग्री केली असेल किंवा तुम्ही ME MTech केलं असेल तरीसुद्धा तुम्ही याच्यासाठी एलिजिबल आहात. पण डिप्लोमा असणं कंपल्सरी आहे. डिप्लोमा करून डिग्री केली चालेल, 12th करून डिग्री केलेली तर चालणार नाही, तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकत नाही. तर ज्यांनी डिप्लोमा प्लस डिग्री केली आहे ते दोन्ही पोस्टसाठी ॲप्लिकेबल आहेत, एक तर हे JEEच्या पोस्टसाठी सुद्धा आणि AE पोस्टसाठी सुद्धा. पण ज्यांनी 12th डिग्री केली आहे ते इथे अप्लाय करू शकणार नाहीत. 1 वर्षासाठी तुम्हाला ट्रेनिंग असेल किंवा तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असाल, जिथे तुम्हाला 18,000 स्टायपँड तुम्हाला मिळेल. त्यानंतर सक्सेसफुल कॉम्प्लिशन व्यवस्थित सगळं ट्रेनिंग वगैरे झाल्यानंतर
तुमचा जो बेसिक असेल तो असेल 37,340 रुपीज आणि नंतर त्याच्यावर तुम्हाला जे काय अलाउन्सेस आपल्याला मिळतात, HRA मिळतात किंवा बाकीचे जे कोणते भत्ते असतात ते सगळे तुम्हाला इथे लागू होतील. त्यानंतर रिझर्वेशन रिलेटेड जे आपण डिस्कस केलं होते की डोमिसाईल कंपल्सरी केलेलं नाही आहे, पण इथे इनडायरेक्टली त्यांनी मेन्शन केलेलं आहे की महाराष्ट्र स्टेट पब्लिक सर्व्हिसेसमध्ये जे काय तुमच्या कास्ट मेन्शन केलं आहे, जसं की रिझर्वेशन SCमध्ये काय येतं, STमध्ये काय येतं, VJमध्ये काय येतं किंवा NTमध्ये काय येतं, स्पेशल बॅकवर्ड क्लासमध्ये किंवा OBCमध्ये काय काय येतं, ते अकॉर्डिंग टू गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र तुमच्याकडे म्हणजे त्याप्रमाणे सर्टिफिकेट असलेलं पाहिजे किंवा कास्ट सर्टिफिकेट जे तुम्ही बनवणार आहात ते अकॉर्डिंग टू द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र तुमच्याकडे असलेलं पाहिजे किंवा अदर दॅन दॅट तुम्हाला कुठलेही जर बेनिफिट्स घ्यायचे असतील तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे जे काही GR वगैरे आहेत ते फॉलो केलेले पाहिजेत, त्या अकॉर्डिंगच झाले पाहिजे. म्हणजे इनडायरेक्टली आपण म्हणू शकतो की ह्याच्यामध्ये डोमिसाईल त्यांनी कंपल्सरी मागितलेलं आहे महाराष्ट्राचं, डायरेक्टली असं स्पेसिफिकली दिलेलं नाही आहे कुठे. जे मी डिग्री जे आपण आधी व्हिडिओ डिस्कस केली आहे गेट थ्रू जी होणार आहे ती, त्याच्यामध्ये पण मी सांगितलं की डायरेक्ट कुठे दिलेलं नाही आहे, पण त्यांनी इनडायरेक्टली इथे मेन्शन केलेलं आहे की महाराष्ट्राचं डोमिसाईल असणं गरजेचं आहे. मग स्पेसिफिकली जर त्यांनी जर क्लिअर कट मेन्शन केलं तर त्या गोष्टी नक्कीच सगळ्यांसाठी चांगल्या होतील. सिलेक्शन क्रायटेरिया कशी असणार आहे, तर ऑनलाईन टेस्ट होणार आहे, जे आपण एक्सपेक्ट करत होतो डिग्रीसाठी सुद्धा, AE पोस्टसाठी सुद्धा. ठीक आहे, आपण JEEसाठी डिस्कस करूया. सगळ्यात पहिल्यांदा की जसा ट्रान्सकोचा पेपर होता किंवा महाजनकोचा जसा पेपर, महाजनकोचा नाही, जसं आपण ट्रान्सकोचा स्पेसिफिकली बोलूया, ट्रान्सकोचा जसा AEचा पेपर आहे सेम तसाच आहे. 50 क्वेश्चन्स टेक्निकल, 110 मार्क्स म्हणजे 2 मार्क्ससाठी आपल्याला टेक्निकलचे क्वेश्चन्स असतील. आणि जे काही आपलं नॉन टेक्निकल आहे जसे की जनरल नॉलेज, रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि टेस्ट ऑफ मराठी लँग्वेज. जनरल नॉलेज म्हणजे त्यांनी हे तिघांना मिळूनच त्यांनी जनरल नॉलेज म्हटलेलं आहे, स्पेसिफिक GK नाही आहे ह्याच्यामध्ये किंवा करंट अफेअर्स नाही आहे. रिझनिंग, क्वांट आणि मराठीला मिळून टोटली ते आपले 80 क्वेश्चन असणार आहेत आणि 40 मार्क्स असणार आहेत. सेम जसा ट्रान्सको AEचा पेपर पॅटर्न आहे तसाच आहे. 130 क्वेश्चन्स आणि 150 मार्क्ससाठी 2 आवर्ससाठी आपला पेपर असेल. अगेन ह्याच्यामध्ये रॉंग क्वेश्चन जर तुम्ही अटेम्प्ट केला, चुकीचा आन्सर दिलं तर 1/4 निगेटिव्ह मार्क्स तुमचे इथे डिडक्ट होतील. त्यानंतर ह्यांनी इथे मेन्शन केलेले की जर तुमच्याकडे ॲडिशनल डिग्री असेल, म्हणजे सपोज तुम्ही डिग्री कंप्लीट केलेली असेल तर तुम्हाला 2 मार्क एक्स्ट्रा मिळतील. आणि जर तुम्ही डिप्लोमा पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं असेल, म्हणजे MTech केलं असेल, MS केलं असेल किंवा ME केलं असेल, मास्टर्स केलं असेल तर तुम्हाला 3 मार्क्स एक्स्ट्रा मिळतील. म्हणजेच याचा अर्थ काय त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे क्लिअर कट, आपला टोटल पेपर होतो आहे 150 मार्क्सचा, तर 150 मार्क्सपैकी तुम्हाला जेवढे मार्क्स मिळतील ते 95 मध्ये ते कन्वर्ट करतील आणि 95 मार्क्स जे आहेत त्याच्यावर ॲडिशनल जर तुमच्याकडे डिग्री असेल तर 2 मार्क्स मिळतील. आणि जर तुमच्याकडे मास्टर्स केलेलं असेल म्हणजे BE प्लस तुम्ही MTech किंवा ME केलेलं असेल तुम्हाला 3 मार्क्स, म्हणजे ME MTech केलं असेल तर तुम्हाला टोटल 5 मार्क्स मिळतील. आणि जर तुम्ही फक्त डिग्री कंप्लीट केली असेल तर तुम्हाला ॲडिशनल 2 मार्क्स मिळतील. फक्त डिप्लोमा कंप्लीट केला असेल तर तुम्हाला ॲडिशनल काहीच मार्क नाही आहे. मग तुमचं जे काही सिलेक्शन होईल ते 95 मार्क्सवरूनच सिलेक्शन केलं जाईल. ओके, हेपर्यंत क्लिअर असेल. तर ह्या गोष्टी एवढ्या मेन्शन केल्या की ऑनलाईन टेस्ट तुमची कधी होईल, तर फॉर्म फिलअपची प्रोसेस आहे ती जानेवारी महिन्यात स्टार्ट होईल आणि टेंटेटिव्ह डेट आहे टेस्टची ती फेब्रुवारी किंवा मार्च आहे. तर ही डिलेसुद्धा होऊ शकते, ह्याच्यामध्ये काही गॅरंटी नाही आहे, पण फॉर्म फिलअपची प्रोसेस आहे. टेंटेटिव्ह आपण चालून घेऊया की मार्चपर्यंत आपली एक्झाम आहे तो होऊ शकते. जर लवकर झाली तर चांगलीच आहे, तुम्ही प्रिपेअर करू शकता. तुम्हाला जर त्या रिलेटेडचा काही गायडन्स हवं असेल, कोर्स वगैरे हवे असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता किंवा टेलिग्रामवर मेसेज करू शकता. ही PDF पण तुम्हाला हवी असेल तर आपल्या ॲपवर मिळून जाईल. ॲपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे. टेलिग्रामची लिंकसुद्धा दिलेली आहे. फॉर्मसाठी किती भरायची आहे आपल्याला फी 500 प्लस GST आपल्याला द्यायचं आहे ओपन कॅटेगरीसाठी, आणि रिझर्व किंवा ऑर्फनसाठी 250 प्लस GST आहे. PWD पर्सन विथ डिसेबिलिटी आणि एक्स सर्व्हिसमॅनसाठी इथे फी एक्झम्पशन आहे, तुम्हाला काहीही फी इथे भरायची नाही आहे. ओके, त्यानंतर अजून काय काय इम्पॉर्टंट आहे ते यांनी कंप्लीट प्रोसेस इथे दिलेली आहे. जेव्हा केव्हा चालू होईल मी लिंक इथे अपडेट करीन ह्या व्हिडिओखाली किंवा टेलिग्रामच्या ग्रुपवर सुद्धा मी पोस्ट करेन, त्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी आहेत त्या क्लिअर होतीलच. याच्यात सुद्धा बॉन्ड असेल, जसं डिग्रीच्या याच्यामध्ये बॉन्ड होता तसा इथे तुम्हाला बॉन्ड द्यावा लागेल, ते पण डिस्कस करूया. मराठी लँग्वेजचं सर्टिफिकेट तुम्हाला इथे प्रोव्हाइड करावं लागेल. तर ठीक आहे, हां त्यांनी इथे दिलेलं आहे 12.27 मध्ये तुम्हाला 3 वर्षासाठी बॉन्ड येतो सर्व करावा लागेल. 200 रुपीचं स्टॅम्प पेपरवर. कितीचा बॉन्ड आहे ते इथे त्यांनी अमाऊंट मेन्शन केलेली नाही, पण आपण एक्सपेक्ट करू शकतो की 5 लाखचा बॉन्ड असावा, कारण ट्रान्सकोमध्ये सुद्धा 5 लाखचा बॉन्ड आहे आणि आता जेन्कोमध्ये सुद्धा 5 लाखचा बॉन्ड आहे. सो आपण इथे सुद्धा एक्सपेक्ट करू शकतो की 5 लाखचा बॉन्ड असेल फॉर
3 इयर्स. ठीक आहे. त्यानंतर बाकीचे जे काही PDF मध्ये तुम्हाला अजून काही डाऊट्स असतील आधी एकदा वाचून घ्या. या व्यतिरिक्त जर तुमच्या मनात काही डाऊट्स असतील तर कमेंट्स करून विचारू शकता. आणि जर तुमच्याकडे डिप्लोमा कंप्लीट झालेला असेल तुम्ही हा फॉर्म फिलअप करू शकता. वॅकन्सीज कमी आहे, त्या रिलेटेड आंदोलनं वगैरे होतील, बरेच जण केससुद्धा टाकतील. डिग्रीसाठी टाकणारच आहेत AEच्या पोस्टसाठी. तेव्हा ही सुद्धा एक मागणी असेल की JEचे सुद्धा जे काही वॅकन्सीज आहेत ती इन्क्रीज व्हावी. तर त्यामुळे इन्क्रीजसुद्धा होऊ शकतं. तर त्यामुळे आत्ताच जो आकडा आहे 51 किंवा 35 या नंबर कमी आहे बघून डिमोटिवेट होऊ नका. नंबर इन्क्रीज होऊ शकतात. तर त्यामुळे आता अभ्यासाला लागू शकता. आणि जेव्हा केव्हा सपोर्टची गरज असेल, जेव्हा केव्हा जर ट्विटर कॅम्पेन झाला किंवा मेल कॅम्पेन झाला किंवा एनी टाईप ऑफ रिगार्डिंग तुमच्या भवितव्यासाठी, तुमच्या भविष्यासाठी, तेव्हा प्रत्येकाने स्वतः पुढाकार घेऊन ह्याच्यामध्ये नक्की सामील व्हा. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या नवीन जॉब अपडेटसोबत.